स्टेट बोर्डचा आपला 4th नंबरचा लेसन आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. ओके. केमिकल थर्मोडायनामिक्स या लेसनचा वेटेज किती आहे आपला? 8 मार्कचा वेटेज आहे. ओके. देन त्याच्यामध्ये पहिले डेफिनेशन्स वगैरे आहेत ते डेफिनेशन्स आपण बघूयात. काय-काय थेअरीचा पार्ट आहे. फर्स्ट सिस्टीम आणि सराउंडिंग आहे. सिस्टीम म्हणजे काय? की युनिव्हर्सचा कोणता पण पार्ट घ्यायचा आणि त्या पार्टचा काय करायचा? स्टडी करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ही एक रूम आहे, बरोबर ना? ह्याचा पण आपण स्टडी करू शकतो. ह्याच्यामध्ये काय असणार? गॅस असणार, त्याचा प्रेशर असणार, व्हॉल्यूम असणार. ओके. तो स्टडी करायचा. ओके. म्हणजे युनिव्हर्सचा कोणता पार्ट घ्यायचा आणि त्याचा स्टडी करायचा. तो पार्ट म्हणजेच काय असणार आपला? सिस्टीम. ओके. मग सपोज आता एक आपण काय घेतलं इथे ग्लास घेतला. ओके. हा ग्लास आहे. आणि याच्यामध्ये आपण काय केलं एवढा वॉटर घेतलेला आहे. हा याच्यामध्ये वॉटर आहे. ओके. मग ह्याचा आपण स्टडी करायचा. ओके. मग हा ग्लास ऑफ वॉटर काय असेल आपला सिस्टीम असेल. मग ह्याचा काय स्टडी करू शकतो? या पाण्याचं आपण टेम्परेचर फाइंड करू शकतो. बरोबर ना? प्रेशर काढू शकतो. पोटेन्शियल एनर्जी काढू शकतो. व्हॉल्यूम काढू शकतो आपण. मास काढू शकतो. इंटरनल एनर्जी काढू शकतो. मग हा सगळा स्टडी आपण ह्याचा करू शकतो. म्हणजे हा पार्ट काय झाला आपला सिस्टीम. ओके. म्हणजे युनिव्हर्सचा कोणता पण एक पार्ट घ्यायचा, कुठला पण पार्ट घेऊ शकता आणि त्याचा स्टडी करा. तो पार्ट म्हणजेच काय असणार? सिस्टीम असणार. देन व्हॉट इज मीन बाय सराउंडिंग? सिस्टीमच्या साइडचा किंवा सिस्टीमच्या आउटसाइड द सिस्टीम, सिस्टीम सोडून जो हा बाहेरचा पार्ट आहे, हा पार्ट कशाचा असतो? सराउंडिंगचा पार्ट असतो. एनी अदर पार्ट आउटसाइड द सिस्टीम, सिस्टीमच्या आउटसाइडचा जो पार्ट असतो तो काय असतो? सराउंडिंगचा असतो. अँड सिस्टीम अँड सराउंडिंग इज सेपरेटेड बाय बाउंड्री. म्हणजे ही काय असेल आपली बाउंड्री असेल. सिस्टीम आणि सराउंडिंग कशाने सेपरेट होत असतात? बाउंड्रीने सराउंड होत असतात. आणखीन एक लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, कु- कुठली पण सिस्टीम तुम्ही घ्या, कोणती पण सिस्टीम घ्या, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो? मॅटर प्रेझेंट असतो. आता मॅटर काय ह्याच्यामध्ये? H2O. वॉटर इज हॉट मॅटर. ओके. दॅट मीन्स हॉट. एनी सिस्टीम कंटेन्स मॅटर. आता ही पण आपण रूम सपोज घेतली तर ह्याच्यामध्ये गॅसेस प्रेझेंट आहेत. गॅसेस प्रेझेंट आहेत म्हणजे गॅस काय असतील आपण? आपले मॅटर्स असतील. ओके. एनी सिस्टीम कंटेन मॅटर्स अँड मॅटर इज असोसिएटेड विथ हॉट एनर्जी. मॅटर बरोबर ऑलवेज काय प्रेझेंट असते? एनर्जी प्रेझेंट असते. म्हणजे सिस्टीम मध्ये हे दोन पार्ट ऑलरेडी प्रेझेंट असतात, मॅटर आणि एनर्जी. ओके. देन मग ह्याच्यामध्ये मॅटर काय आहे? H2O. मग H2 ला टेम्परेचर असणार 10 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच मॅटर मध्ये काय प्रेझेंट असणार आहे? एनर्जी प्रेझेंट असणार. सो एव्हरी सिस्टीम हॅज एनर्जी अँड मॅटर. प्रत्येक सिस्टीमला काय प्रेझेंट असतो? एनर्जी आणि मॅटर प्रेझेंट असतो. आता सपोज त्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ सिस्टीम बघणार आहे. 3 टाइपचे सिस्टीम असतात. ओपन सिस्टीम. ओके. ओपन सिस्टीम. नंतर क्लोज सिस्टीम आणि नंतर काय आहे? आयसोलेटेड सिस्टीम. असे 3 टाइपचे सिस्टीम असतात. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. आता हा ऑर्डर आहे. ओके. याचं सपोज टेम्परेचर आपण काय करूयात? 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. ओके. आणि सराउंडिंगचा टेम्परेचर आहे तो 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. मग काय होणार? बाउंड्री मधून हीट इकडे ट्रान्सफर होणार. म्हणजे कशाचा ट्रान्सफर झाला? हीटचा ट्रान्सफर झाला किंवा एनर्जीचा ट्रान्सफर झाला सिस्टीम टू द सराउंडिंग. ओके. कारण सिस्टीम हाय टेम्परेचर, सराउंडिंग लो टेम्परेचर. म्हणजे थोड्या वेळानंतर हा बीकर आहे पाण्याचा घेतलेला, त्याचं टेम्परेचर कमी होणार. ओके. म्हणजे एनर्जीचा ट्रान्सफर झाला. आता इथून काय होणार? वॉटर वेपर्स पण बाहेर जाणार. ओके. वॉटर वेपर्स पण बाहेर जाणार. मग कशाचा एक्सचेंज झाला या सिस्टीम मध्ये? एनर्जीचा पण एक्सचेंज झाला आणि मॅटरचा पण एक्सचेंज झाला. मग ज्या सिस्टीम मध्ये एनर्जी आणि मॅटर दोन्हींचा पण एक्सचेंज होत असतो, ती सिस्टीम काय असते आपली? ओपन सिस्टीम असते. देन सेकंड काय आहे? क्लोज सिस्टीम. आता ही सिस्टीम आहे ती काय करा? क्लोज करा. ही सिस्टीम काय केली आपण? क्लोज केली. आता फक्त इथे एनर्जीचा एक्सचेंज होणार. इथून मॅटर बाहेर जाणार नाही. ओके. म्हणजे ही सिस्टीम काय असणार? क्लोज सिस्टीम. म्हणजे ज्या सिस्टीम मध्ये कशाचा एक्सचेंज होतो? फक्त एनर्जीचा एक्सचेंज होतो, पण मॅटरचा एक्सचेंज होत नाही. ती सिस्टीम काय असणार आपली? क्लोज सिस्टीम. नंतर थर्ड नंबर आहे आयसोलेटेड सिस्टीम. आता हा बीकर ऑफ वॉटर, हा बीकर आहे, हा थर्मोस मध्ये ठेवा. थर्मोस मध्ये ठेवलं तर काय होणार? थर्मोस हा इन्सुलेटेड असतो. त्याच्यातून हीट बाहेर जाणार नाही आणि मॅटर पण बाहेर जाणार नाही. म्हणजे प्रोसेस काय होणार तिथे? आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम मध्ये एनर्जीचा पण एक्सचेंज होत नाही आणि मॅटरचा पण एक्सचेंज होत नाही. ती सिस्टीम काय असणार आपली? आयसोलेटेड सिस्टीम. ओपन मध्ये
एनर्जी आणि मॅटर्स दोन्हींचा एक्सचेंज होतो. क्लोज मध्ये एनर्जीचा एक्सचेंज होतो, मॅटरचा एक्सचेंज होत नाही आणि ह्याच्यामध्ये कशाचाच एक्सचेंज होत नाही. अशा 3 टाइपचे सिस्टम्स असतात. ओके. देन थर्ड नंबरचा आपला पॉइंट आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर डिफाईन किंवा डिफाईनसाठी क्वेश्चन येऊ शकतो किंवा शॉर्ट नोटसाठी क्वेश्चन येऊ शकतो. एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता आपण दोन सिस्टीम इथे कन्सिडर करूयात. हा सपोज आपण H2O घेतला. ओके. छोटा बीकर आहे. इथे मॅटर पण कमीच असणार ह्याच्यामध्ये. H2 इज हॉट मॅटर अँड दिस इज अवर सिस्टीम 1. ही सिस्टीम 1 आहे. ओके. नंतर एक मोठा असा बीकर घेऊयात. त्याच्यामध्ये पण H2O घ्या. ओके. ही सिस्टीम काय असणार? 2 असणार. मॅटर काय आहे इथे? H2O हा आपला मॅटर आहे. राईट ना? आता बघा इथे ह्या दोन्हींचा मास सेम असणार का डिफरंट असणार? सिस्टीम 1 अँड सिस्टीम 2. मास इथे कमी असणार आणि मास इथे कसं आहे? जास्त आहे. म्हणजे मास ही प्रॉपर्टी असते. ती कशावरती डिपेंड असते? अमाउंट ऑफ मॅटर वरती डिपेंड असते. अमाउंट ऑफ मॅटर म्हणजे प्रॉपर्टी सिस्टीम मध्ये जो मॅटर प्रेझेंट आहे त्याच्यावरती डिपेंड असतात. ते प्रॉपर्टी काय असतात? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग इथे कमी मास आहे, इथे जास्त मास आहे. मास इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नंतर व्हॉल्यूम काउंट करा. व्हॉल्यूम इथे कमी व्हॉल्यूम आहे, इथे व्हॉल्यूम कसं आहे? जास्त आहे. म्हणजे व्हॉल्यूम पण कशावरती डिपेंड आहे? अमाउंट ऑफ मॅटर वरती डिपेंड आहे. ओके. मग व्हॉल्यूम पण काय असणार? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणार. नंतर इंटरनल एनर्जी असेल ती पण काय असणार? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणार. इथे कमी असणार, इथे जास्त असणार. ओके. देन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जे प्रॉपर्टी अमाउंट ऑफ मॅटर वरती डिपेंड नसतात ते प्रॉपर्टी काय असतात? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. The properties whose does not depends on amount of matter present in system is called out intensive property. आता सपोज हा वॉटर घेतला आपण. बॉइलिंग पॉइंट किती असणार? 100 डिग्री सेल्सिअस. इथे पण बॉइलिंग पॉइंट किती असणार? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मास वरती बॉइलिंग पॉइंट डिपेंड नाही किंवा अमाउंट ऑफ मॅटर वरती बॉइलिंग पॉइंट डिपेंड नाही. नंतर फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस. फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस. ओके. डेन्सिटी 1 असणार. इथे पण डेन्सिटी किती असणार? 1 असणार. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 असणार. म्हणजे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑल दीज आर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके. 1 लिटर वॉटर घ्या किंवा 2 लिटर वॉटर घ्या. बॉइलिंग पॉइंट किती असणार आहे त्याचा? 100 डिग्री सेल्सिअस असणार. सो बॉइलिंग पॉइंट डज नॉट डिपेंड्स ऑन अमाउंट ऑफ मॅटर्स. देन नंतर स्टेट फंक्शन्स अँड पाथ फंक्शन्स हे दोन प्रॉपर्टीज असतात. थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज आहेत. स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन्स. ओके. आता स्टेट फंक्शन म्हणजे काय? जे प्रॉपर्टी इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम वरती डिपेंड असतात ते काय असतात? स्टेट फंक्शन्स. लक्षात ठेवा. द थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज which depends on initial state and final state of the system is called state function. आता सपोज इथे गॅस घेतला आपण. ह्याच्यामध्ये गॅस आहे. व्हॉल्यूम V1 आहे. ओके. प्रेशर P1 आहे आणि टेम्परेचर T1 आहे. याचं काय केलं आपण? एक्सपान्शन केला. ओके. एक्सपान्शन केलं तर काय होणार? नंतरचा प्रेशर P1 व्हॉल्यूम भेटणार. सॉरी 1 घेतलं ना. प्रेशर P2 व्हॉल्यूम V2 आणि टेम्परेचर काय भेटणार? T2 भेटणार. ओके. दिस इज अवर इनिशियल स्टेट अँड दिस इज अवर फायनल स्टेट. म्हणजे प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, हे कशावरती डिपेंड आहे? इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम वरती डिपेंड आहे. सो दिस इज कॉल्ड आउट स्टेट फंक्शन्स. ओके. आता फॉर एक्झाम्पल बघा, आपली अर्थ आहे. राईट ना? मॉर्निंगचं टेम्परेचर T1 असणार. आफ्टरनूनचं टेम्परेचर T2 असणार. मग टेम्परेचर कशावरती डिपेंड आहे? इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. मॉर्निंगला T1 कमी असणार, आफ्टरनूनला टेम्परेचर जास्त असणार, परत टेम्परेचर कमी होणार. म्हणजे सिस्टीमचे स्टेट चेंज झाले की टेम्परेचर पण काय झाला? चेंज झाला. सो टेम्परेचर इज व्हॉट? पाथ स्टेट फंक्शन. आता नंतर पाथ फंक्शन्स म्हणजेच काय? जे प्रॉपर्टी इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट वरती डिपेंड नसतात ते काय असतात? पाथ फंक्शन असतात. आता सपोज आपण कुठे सपोज भोरमध्ये. राईट ना? भोरमधून कुठे जायचं आपल्याला? रायगडमध्ये जायचंय. फोर्ट. रायगड फोर्टला आपल्याला जायचंय. राईट ना? देन
इथून आपल्याला रायगडला जाण्यासाठी 2 वेज. एक आहे अ, ताम्हिणी मार्गे जाऊ शकतो. पुण्यातून येऊन परत ताम्हिणी मार्गे येऊ शकतो आणि एक डायरेक्ट काय महाड मार्गे सरळ जाऊ शकतो. ओके. आपलं वरंधा घाटमधून जाऊ शकतो. आपल्याला पुण्यातून जायचं म्हणलं तर काय होणार? भोरहून फर्स्ट पुण्याला यायला लागणार. मग पुण्यातून ताम्हिणी घाट असंच यायला लागणार. ओके. आपली इनिशियल स्टेट काय आहे? भोर. फायनल स्टेट काय आहे? रायगड आहे. त्याला जाण्यासाठी 2 पाथ आहेत. ही आहे आपली पाथ फर्स्ट आणि इथे काय आहे पाथ सेकंड. ओके. आता जर आपण इकडे महाड मार्गे गेलो किंवा वरंधा घाटामार्गे गेलो तर आपल्याला वर्क कमी होणार. ओके. आणि एनर्जी पण कमी लागणार म्हणजे हीट पण कमी लागणार आणि वर्क पण कमी होणार. जर आपण इकडून फिरत फिरत असं आलो इकडून इकडे गेलो तर काय होणार? इथे वर्क पण जास्त होणार आणि वर्क जास्त करण्यासाठी त्याला हीट पण जास्त लागणार. ओके. म्हणजे फक्त 2च आपले काय असतात पाथ फंक्शन असतात वर्क आणि हीट. पाथ चेंज केली की काय होतात ते चेंज होतात. इनिशियल स्टेट फायनल स्टेट आपली सेमच आहे. बरोबर ना? फक्त पाथ काय केला आपण चेंज केला. पाथ केला की लागणारा वर्क पण चेंज होतो आणि वर्क चेंज झाला की हीट लागणारी ती पण काय होणार चेंज होणार. म्हणजे वर्क आणि हीट हे काय असतात पाथ फंक्शन्स असतात आणि वर्क आणि हीट सोडून बाकीचे जेवढे प्रॉपर्टीज असतात internal energy, Gibbs energy, temperature, pressures. Okay, all these are hot state functions. Then नंतरचा पॉइंट आहे आपला टाइप्स ऑफ प्रोसेस. ओके, तर प्रोसेस बघा टोटल आयसोथर्मल प्रोसेस असते. आयसोथर्मल प्रोसेस. ओके. आयसोथर्मल प्रोसेस नंतर काय असते ॲडियाबॅटिक प्रोसेस सपोज घेऊ ॲडियाबॅटिक प्रोसेस. ओके. ॲडियाबॅटिक प्रोसेस नंतर आयसोकोरिक प्रोसेस. आयसो कोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस नंतर आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेस. ओके. आयसोबॅरिक प्रोसेस नंतर रिव्हर्सिबल प्रोसेस पण घेऊ शकता. रिव्हर्सिबल प्रोसेस अशा 5 टाईपचे प्रोसेस असतात. आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय? ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीमचा टेम्परेचर कॉन्स्टंट राहतो ती प्रोसेस काय असणार आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे इनिशियल स्टेटचा टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस असेल तर फायनल स्टेटचा टेम्परेचर T2 पण किती असतो 10 डिग्री सेल्सिअसच असतो. ओके. सो ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीमचा टेम्परेचर इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटमध्ये सेम राहतो ती प्रोसेस काय असणार आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे डेल्टा टी घ्या. ओके. डेल्टा टी म्हणजे काय असणार T2 मायनस T1. 10 मायनस 10 किती येणार 0. डेल्टा टी इज 0 फॉर आयसोथर्मल प्रोसेस. ओके. आयसोथर्मल प्रोसेस साठी डेल्टा टी 0 असतो. आणखीन एक लक्षात ठेवा यू मीन्स इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर वाढला की इंटरनल एनर्जी पण वाढते. मग डेल्टा टी 0 असेल तर डेल्टा यू पण आपला काय असणार इथे 0 असणार. हे एक लक्षात ठेवायचं आहे. आयसोथर्मल प्रोसेस साठी डेल्टा टी इज इक्वल टू 0 अँड डेल्टा यू ऑल्सो इक्वल टू 0. नंतर एक डेरिव्हेशन साठी आपल्याला ही व्हॅल्यू लागते. त्यासाठी ही व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे. ओके. ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये हीटचा ट्रान्सफर होत नाही इन बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग दिस प्रोसेस इज कॉल्ड हॉट ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता सपोज हा एक आपला काय घेतलेला टी घेतला इथे टी आहे. टी कशामध्ये ठेवतो आपण थर्मोसमध्ये ठेवतो. थर्मोसमध्ये ठेवलं तर काय होणार इथली एनर्जी बाहेर पण जाणार नाही आणि इकडची एनर्जी आतमध्ये पण येणार नाही. दॅट मीन्स देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. क्यू इज इक्वल टू 0. फॉर आयसोबॅरिक ॲडियाबॅटिक प्रोसेस क्यू ची व्हॅल्यू काय असणार 0 असणार. देन आयसोकोरिक प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम काय असणार आपला कॉन्स्टंट असणार ती प्रोसेस काय असणार आयसोकोरिक प्रोसेस. आता आपला गॅसचा सिलेंडर असतो बरोबर ना. गॅसचा सिलेंडर आहे. गॅस ह्यातला कमी कमी होत जातो. प्रेशर पण कमी कमी होत जाणार. ओके. गॅस जर फिल केला तर प्रेशर वाढणार. प्रेशर वाढलं की टेम्परेचर पण वाढणार. पण ह्याचा व्हॉल्यूम तसंच राहणार. म्हणजे सिलेंडर ऑफ गॅस इज अन एक्झाम्पल ऑफ आयसोकोरिक प्रोसेस. इनिशियल व्हॉल्यूम पण सेम असणार फायनल व्हॉल्यूम पण सेम असणार. दॅट मीन्स फॉर आयसोकोरिक प्रोसेस डेल्टा फी इज इक्वल टू काय भेटणार आपल्याला 0 भेटणार. आयसोबॅरिक प्रोसेस. ओके. आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो. ओके. ज्या प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो दॅट मीन्स डेल्टा पी इज इक्वल टू काय असणार 0 असणार. आणि नंतर लास्ट आहे रिव्हर्सिबल प्रोसेस.
जी प्रोसेस दोन्ही पण डायरेक्शनने कॅरीज होते, फॉरवर्ड ॲज वेल ॲज रिव्हर्स डायरेक्शनने कॅरी होते. ती रिॲक्शन काय असते? रिव्हर्सिबल रिॲक्शन. रिॲक्शन विच प्रोसीड इन बोथ डायरेक्शन, फॉरवर्ड ॲज वेल ॲज रिव्हर्स डायरेक्शन्स. ओके. त्याच्यामध्ये डायरेक्टिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स मध्ये डिफरन्स कमी असतो. देन नंतर आपण बघणार आहे टाइप्स ऑफ प्रोसेस ह्याला. नंतर आहे इंटरनल एनर्जी. ओके. इंटरनल एनर्जीचा एक पॉइंट आहे. इंटरनल एनर्जी म्हणजे काय? सिस्टीम मध्ये जेवढ्या एनर्जीज आहे सगळ्यांचा सम करायचा, म्हणजेच काय भेटणार आपल्याला? इंटरनल एनर्जी. सम ऑफ ऑल काइंड ऑफ एनर्जीज प्रेझेंट इन सिस्टीम इज कॉल्ड इंटरनल एनर्जी. ओके. मोस्टली त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जीचा सम असतो, प्लस अदर एनर्जीचा पण सम ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. इंटरनल एनर्जी, it is the sum of all kind of energies present in system such as potential energy, kinetic energy, okay, then vibrational energy, mechanical energy, all type of energy चा सम घ्यायचा. तर फायनल भेटणार आपल्याला इंटरनल एनर्जी. आणि एक लक्षात ठेवायचं, इंटरनल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. इंटरनल एनर्जी आणि टेम्परेचर कसे असतात? डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता फॉर एक्झाम्पल बघा, इथे आपण ऑर्डर घेतला हा H2O, तर एकाच जागेवरती ग्लासमध्ये ऑर्डर आहे, तर मग ह्याच्यामध्ये काय असणार? पोटेन्शियल एनर्जी असणार. पोटेन्शियल एनर्जी. ओके. मग पोटेन्शियल एनर्जी आपण एक्स कन्सिडर करूयात. ओके. आता ह्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असणार का? असणार. कायनेटिक एनर्जी कशी असणार? ह्याच्यामध्ये ऑर्डरचे मॉलिक्युल्स असतात, बरोबर ना? ते मॉलिक्युल्स एकाच जागेवरती नसतात, ते इकडून तिकडे फिरत असतात, म्हणजे ह्यांना काय असणार इथे? कायनेटिक एनर्जी. ती कायनेटिक एनर्जी आपण काय कन्सिडर करू? वाय कन्सिडर करू. ओके. आणि टेम्परेचर किती होता? 10 डिग्री सेल्सिअसला. ऍट 10 डिग्री सेल्सिअस पोटेन्शियल एनर्जी इज एक्स, कायनेटिक एनर्जी इज व्हॉट? वाय. ओके. टेम्परेचर वाढवला तर काय होणार? सपोज टेम्परेचर आपण 90 डिग्री सेल्सिअस केला, 90 डिग्री सेल्सिअस केला तर स्पीड ऑफ मॉलिक्यूल काय होणार इथे? इन्क्रीज होणार. पोटेन्शियल एनर्जी तशीच राहणार, पण मॉलिक्यूलचा स्पीड काय होणार? इन्क्रीज होणार. म्हणजे कायनेटिक एनर्जी इथे वाढणार. ओके. म्हणजे टोटल सम पण काय झाला? वाढला. ओके. सो इंटरनल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके. आणि मग आयसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा यू काय भेटत असतो आपल्याला? 0 भेटत असतो. फॉर आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा यू इज इक्वल टू 0. अँड इंटरनल एनर्जी इज स्टेट फंक्शन, सो डेल्टा यू इज इक्वल टू काय असणार? U2 मायनस U1 असणार. ओके. नंतर आपण हे पण बघूयात, साइन कन्व्हेन्शन ऑफ वर्क अँड हीट. वर्क आणि हीटचे आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स बघायचे आहेत. साइन कन्व्हेन्शन ऑफ वर्क अँड हीट. आता सपोज त्याच्यासाठी आपण काय करूयात, इथे एक सिस्टीम कन्सिडर करूयात. ओके. इथे एक सिस्टीम आपण कन्सिडर केली. इथे सपोज एक सिलेंडर टाइप आपण घेऊयात हा सिस्टीम. त्याला इथे पिस्टन आहे. ओके. त्याच्यामध्ये गॅस एनक्लोज आहे, राईट ना? मग हा जो पार्ट आहे, हा वरचा इथपर्यंतचा पार्ट, हा पार्ट कशाचा असणार? सराउंडिंगचा पार्ट असणार. दिस इज द पार्ट ऑफ सराउंडिंग. हा पण इकडे सराउंडिंगच असणार, हा पण सराउंडिंग, हा पण काय असणार? सराउंडिंग. आणि हा आतमध्ये जो पार्ट आहे, हा पार्ट कशाचा असणार? सिस्टीमचा पार्ट असणार. ओके. सिस्टीमचा पार्ट. आता सपोज आपण क्यूचा साइन कन्व्हेन्शन घेऊयात. क्यू प्लस कधी असणार? ओके. आता इथे सराउंडिंगचं टेम्परेचर आहे सपोज 100 डिग्री सेल्सिअस. ओके. आणि इथे गॅसचं टेम्परेचर आपण घेऊयात 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर घेऊयात. तर हीटचा फ्लो कसा होणार? हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर, म्हणजे हीट ह्याच्यामध्ये अशी इकडे ट्रान्सफर होणार. ओके. दॅट मीन्स व्हॉट? हीट इज ऍब्झॉर्ब बाय द सिस्टीम. सिस्टीमने हीट काय केली? ऍब्झॉर्ब केली. कुणाकडून ऍब्झॉर्ब केली? सराउंडिंग कडून घेतली. तर मग क्यू काय होणार? प्लस होणार, कारण सिस्टीमचा हीट कंटेंट वाढणार. सिस्टीमचा हीट कंटेंट वाढला तर क्यू काय भेटला आपल्याला? प्लस भेटला. दॅट मीन्स हीट इज हॉट? ऍब्झॉर्ब. हीट काय होते इथे? ऍब्झॉर्ब होते. आता कंडिशन रिव्हर्स करा. आतमध्ये टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि बाहेरचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस मध्ये आहे. ओके. तर काय होणार? हीटचा फ्लो सिस्टीम टू सराउंडिंग होणार. दॅट मीन्स हीट काय होणार? रिलीज होणार. एक्झोथर्मिक प्रोसेस. क्यू इज इक्वल टू निगेटिव्ह. हीट काय होते इथे? रिलीज होते. ओके. देन आता डब्ल्यूचं आपण साइन कन्व्हेन्शन बघूयात.
जर हीट सिस्टीमने ऍब्झॉर्ब केली तर सिस्टीमने हीट ऍब्झॉर्ब केली तर व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीज होणार. पिस्टन आहे तो गॅसचा वरती जाणार. बरोबर आहे ना? सिस्टीमने हीट ऍब्झॉर्ब केली तर टेम्परेचर गॅसचा इन्क्रीज होणार अँड टेम्परेचर व्हॉल्यूम कसे असतात डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग गॅसचा पिस्टन्स वरती गेला. वरती गेला म्हणजे काय होणार? एक्सपान्शन होणार. एक्सपान्शन झाला म्हणजे वर्क कशावरती झाला? सराउंडिंग वरती झाला. कुणी केला? सिस्टीमने केला. दॅट मीन्स व्हॉट? वर्क इज डन. वर्क इज डन बाय सिस्टीम. बाय सिस्टीम. वर्क कुणी केला? सिस्टीमने केला. ऑन सराउंडिंग. सराउंडिंग वरती वर्क केला. राईट ना? दॅट मीन्स सिम्पल इथे तुम्ही घेऊ शकता एक्सपान्शन. काय झाला गॅसचा? एक्सपान्शन. मग गॅसचा कुठे पण एक्सपान्शन झाला तर डब्ल्यू काय असतो? मायनस. तर हे लक्षात ठेवा. एक्सपान्शन मध्ये डब्ल्यू काय असणार आहे? मायनस असणार. देन म्हणजे क्यू प्लस असेल तर डब्ल्यू मायनस असतो. क्यू मायनस असेल तर डब्ल्यू प्लस असतो. आता बघा इथे सपोज सिस्टीमने हीट काय केली? रिलीज केली. सिस्टीमने हीट रिलीज केली तर टेम्परेचर कमी होणार. टेम्परेचर कमी झालं तर व्हॉल्यूम पण कमी होणार. मग पिस्टन काय होणार? इकडे खाली येणार. पिस्टन खाली आला तर वर्क कशावरती होणार? सिस्टीम वरती होणार. म्हणजे डब्ल्यू काय असणार? प्लस असणार. वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. म्हणजे इथे सिंपल काय असणार? कॉम्प्रेशन. ओके. कॉम्प्रेशन मध्ये काय होतं? वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. ओके. तर साइन कन्व्हेन्शन्स पण इम्पॉर्टंट आहेत. 2 मार्क्ससाठी आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स वगैरे विचारू शकतात. थर्मोडायनामिक्स मधले आणखीन काय आपले थेरीचे इम्पॉर्टंट पॉइंट आहे एक्झामशी रिलेटेड, ते आपण बघणार आहेत. तर फर्स्ट त्याच्यामध्ये पॉइंट, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके. तर स्टेटमेंट वगैरे विचारू शकतात. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग फर्स्ट स्टेटमेंट काय आहे? एनर्जी ऑफ युनिव्हर्स इज कॉन्स्टंट किंवा एनर्जी ऑफ युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट. युनिव्हर्सची जी एनर्जी असते ती कशी राहत असते? कॉन्स्टंट राहत असते. नंतर सेकंड, आयसोलेटेड सिस्टीम, एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. तर 2 स्टेटमेंट करून ठेवायचे बघा. फर्स्ट स्टेटमेंट काय आहे? एनर्जी ऑफ युनिव्हर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. आणि सेकंड, एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. आणि थर्ड स्टेटमेंट तुम्ही हे पण करू शकता. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड और डिस्ट्रॉयड बट कन्वर्टेड इन टू वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. ते काय स्टेटमेंट कॉमन आहे. थर्ड स्टेटमेंट काय सांगितलं आपण? एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड और कॅन नॉट बी destroyed but converted into one form to the another form. Okay. Then याच्यामध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरती 3 मार्कला पण क्वेश्चन येऊ शकतो. स्टेटमेंट 1 मार्क साठी आणि डिफरंट प्रोसेस साठीचा इक्वेशन आपल्याला डिराइव्ह करायला विचारतात. ओके. मॅथमॅटिकल स्टेटमेंट फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय असतो? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. तर हा काय आहे? मॅथमॅटिकल स्टेटमेंट फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके. मग डिफरंट प्रोसेस साठी हा इक्वेशन कसा होणार? फर्स्ट आपण घेऊयात आयसोथर्मल प्रोसेस. ओके. आयसोथर्मल प्रोसेस. मग आयसोथर्मल प्रोसेस साठी हा इक्वेशन आपण काढूयात. आयसोथर्मल प्रोसेस साठी काय असतो? डेल्टा यू इज इक्वल टू 0 असतो. मग इक्वेशन मध्ये डेल्टा यू ची व्हॅल्यू 0 पुटअप करा. तर मग इक्वेशन काय भेटणार? 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. दॅट मीन्स व्हॉट? क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. तर हा इक्वेशन कशासाठी भेटला आपल्याला? आयसोथर्मल प्रोसेस साठीचा इक्वेशन भेटला. देन सेकंड, ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी इक्वेशन कसं राहणार? फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी क्यू ची व्हॅल्यू काय असते? 0 असते. मग क्यू ची व्हॅल्यू आपण काय करू? इथे 0 पुटअप करूयात. मग क्यू जर इथे आपण 0 घेतला तर इक्वेशन कसा भेटणार आहे? डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू भेटणार. ओके. हा कशासाठी भेटला आपल्याला? ॲडियाबॅटिक प्रोसेस. नंतर आयसोकोरिक प्रोसेस साठीचं इक्वेशन काढू आपण. आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस. ओके. आयसोकोरिक प्रोसेस साठी काय असतो? डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 असतो. चेंज इन व्हॉल्यूम 0 असतो. मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपण घेऊयात. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. ओके. आता वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही चा फॉर्म्युला असतो. ओके.
डब्ल्यू ची व्हॅल्यू काय करू आपण ही पुटअप करूयात इक्वेशन मध्ये. डब्ल्यू काय असतो मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. ओके, मग इथे आपण घेऊ डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. आणि इथे काय घ्यायचं आपल्याला, प्रोसेसमध्ये कॉन्स्टंट काय आहे, व्हॉल्यूम आहे. सो इथे आपण क्यू व्ही घ्यायचा. इथे पण काय घ्यायचा, क्यू व्ही. क्यू व्ही मीन्स व्हॉट, हीट ट्रान्सफर्ड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि आणखीन एक एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं, फक्त क्यू असेल तर तो पाथ फंक्शन असतो आणि क्यू व्ही असेल तर काय आहे, स्टेट फंक्शन. हे पण इम्पॉर्टंट आहे. जर क्यू व्ही असेल तर हा काय आपला स्टेट फंक्शन आहे आणि फक्त क्यू असेल तर काय आहे, पाथ फंक्शन्स आहे. सो फायनली वी गेट दिस इक्वेशन्स. ओके, मग परत हे आपण कसं सिम्प्लिफाय करून लिहू शकतो, क्यू व्ही इज इक्वल टू डेल्टा यू. नाही, इथेच मग हे परत कन्वर्ट करायला लागेल आपल्याला. आयसोकोरिक प्रोसेससाठी डेल्टा व्ही काय आहे, 0. मग डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काय टाकणार आपण, 0 टाकणार. मग फायनल इक्वेशन काय भेटणार आपल्याला, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही इक्वेशन भेटला. ओके, नंतर आणखीन एक प्रोसेस असते, त्या प्रोसेससाठी पण आपण इक्वेशन डिराईव्ह करूयात, आयसोबॅरिक प्रोसेस. ओके, तर आयसोबॅरिक प्रोसेस साठीचा इक्वेशन कसा भेटेल ते एक आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, देन आयसोबॅरिक प्रोसेस, आयसोबॅरिक प्रोसेस. तर आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये काय असतो, डेल्टा पी इज इक्वल टू 0 असतो. ओके, मग मॅथमॅटिकल स्टेटमेंट, डेल्टा यू, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. ओके, इथे काय घेऊ, क्यूपी घेऊ. क्यूपी म्हणजे काय असणार, हीट ट्रान्सफर्ड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. क्यूपी पण काय असणार आहे आपल्या इथे, स्टेट फंक्शन असणार आहे. ओके, देन डब्ल्यूचा व्हॅल्यू आपण पुटअप करूया. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. ओके, then equations become delta U is equal to QP minus P external delta V. तर या इक्वेशन मध्ये P एक्सटर्नल 0 नाही. आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये डेल्टा P 0 असतो, पण P प्रेशर 0 नसतो. म्हणजे ऍज इट इज असाच इक्वेशन राहणार हा. मग इथे QP इज इक्वल टू, ही टर्म्स इकडे घेऊयात, डेल्टा U प्लस P एक्सटर्नल डेल्टा V. तर अशा इक्वेशन्स आपल्याला हे भेटले. तर हे 4 इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत. 3 मार्क्ससाठी क्वेश्चन एक्झामला आलेला आहे. ह्याच्यावरती स्टेटमेंट विचारतात आणि मॅथमॅटिकल स्टेटमेंट फॉर द व्हेरियस प्रोसेस कसं इक्वेशन असतं ते इक्वेशन्स एक तुम्हाला विचारतात. ओके, देन नंतर डेफिनेशन साठी हे पॉइंट एक इम्पॉर्टंट आहेत. एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ व्हेपोरायझेशन अँड एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. ओके, एन्थाल्पी ऑफ फ्युजन, फ्युजन प्रोसेस म्हणजे काय, ज्या प्रोसेसमध्ये सॉलिड आहे, सॉलिड कशामध्ये कन्वर्ट होतो, लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो. ती प्रोसेस कशाची असते, फ्युजनची प्रोसेस असते, फ्युजन. ओके, आणि टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचा. कॉन्स्टंट काय ठेवायचं आपल्याला, टेम्परेचर अँड प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं. मग डिफाईन कसं करणार आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन. Enthalpy change take place during the conversion of 1 mole of solid. Enthalpy change take place during the conversion of 1 mole of solid into its liquid at constant temperature and pressure is called what? Enthalpy of fusion. त्याला काय म्हणतो आपण, डेल्टा फ्यूज एच, एन्थाल्पी ऑफ फ्युजन. डेफिनेशन कशी प्रिपेअर केली आपण, एन्थाल्पी चेंज टेक प्लेस ड्युरिंग द कन्वर्जन ऑफ 1 मोल ऑफ सॉलिड into its liquid at constant temperature and pressure is called enthalpy of fusion. Then second, enthalpy of काय आहे, वेपोरायझेशन. तर वेपोरायझेशन मध्ये काय होणार, लिक्विड आहे, लिक्विड आहे तो गॅस मध्ये कन्वर्ट होणार किंवा वेपर्स मध्ये कन्वर्ट होणार. दिस प्रोसेस इज कॉल्ड व्हॉट, वेपोरायझेशन. ओके, मग इथे पण लिक्विड किती घ्यायचा, 1 मोल घ्यायचा. 1 मोल कंपल्सरी घ्यायचा तुम्हाला. ओके, मग डिफाईन कसं करू शकतो आपण, enthalpy change take place during the conversion of 1 mole of liquid into its vapors or into its gas at constant temperature and pressure is called enthalpy of vaporization. आणि enthalpy of sublimation ला काय करायचा, सॉलिड टू डायरेक्ट काय करायचा, गॅस मध्ये कन्वर्ट करायचा. सब्लिमेशन प्रोसेस मध्ये सॉलिड आहे तो डायरेक्ट कशामध्ये कन्वर्ट होतो, गॅस मध्ये. मग डिफाईन करताना सेम आहे. Enthalpy change take place during the conversion of 1 mole of solid into its gas at constant temperature and pressure is called what? Enthalpy of sublimation. तर ते फक्त डिफाईन करण्यासाठी विचारू शकतात तुम्हाला हे डेफिनेशन्स वगैरे.
देन नंतर आहे हेस लॉ. ओके. हेस लॉ म्हणजे काय? आता सपोज प्रोसेस किंवा रिएक्शन, जनरली आपण रिएक्शन कन्सिडर करतो. एखादी सेम रिएक्शन वन स्टेपमध्ये होत असेल किंवा नंबर ऑफ स्टेपमध्ये होत असेल, तर त्याचा चेंज इन एन्थॅल्पी कसा राहतो? सेम राहतो. फॉर एक्झाम्पल बघा, एक रिएक्शन आहे. ए टू डी मध्ये आहे. ओके. रिएक्टंट्स आहे, प्रोडक्ट्स आहे. वन स्टेपमध्ये, एकच स्टेपमध्ये रिएक्शन कंप्लीट झाली. सेम रिएक्शन ए पासून आपल्याला बी भेटला, बी पासून सी भेटला आणि सी पासून डी भेटला. इथे ए टू डी प्रोडक्ट आहे, इथे पण ए टू डीच प्रोडक्ट आहे. ओके. पण इथे किती स्टेपमध्ये रिएक्शन झाली? 1, 2 अँड 3 स्टेपमध्ये रिएक्शन झाली. ओके. आता फर्स्ट रिएक्शन कंप्लीट करण्यासाठी जर एनर्जी आपल्याला 100 किलो जूल्स लागत असेल, तर सेकंडसाठी पण किती लागते? 100 किलो जूल्स एवढीच एनर्जी लागते. म्हणजे सेम रिएक्शन, एकाच टाइपचे रिएक्शन जर वन स्टेपमध्ये झाले किंवा नंबर ऑफ स्टेपमध्ये झाले, तर त्यांचा चेंज इन एन्थॅल्पी कसा राहतो? कॉन्स्टंट असतो. ओके. मग डिफाईन करताना कसा स्टेट करू शकतो लॉ आपण हा? चेंज इन एन्थॅल्पी रिमेन्स कॉन्स्टंट फॉर a reaction whether the reaction take place in one step or number of steps. ओके. म्हणजे एक्झाम्पल पण आपण ह्याचा घेऊ शकतो. एक्झाम्पल काय आहे? आता सपोज इथे कार्बन घेतला. कार्बन 1/2 मध्ये बर्न करा. कार्बन मोनॉक्साईड भेटेल. ओके. कार्बन मोनॉक्साईड परत हाफ ऑक्सिजन ऍड करून बर्न करा. इथे काय भेटणार? CO2 भेटणार. म्हणजे कार्बन टू फायनल काय भेटलं आपल्याला? CO2. रिएक्शन टेक प्लेस इन व्हॉट? 2 स्टेप. 2 स्टेपमध्ये रिएक्शन होते. ओके. ए. नंतर इथे आपण बी घेऊ. डायरेक्ट कार्बन प्लस O2 ऍड करा. इथे पण काय भेटलं आपल्याला? CO2 भेटला. ओके. इथे पण कार्बन पासून CO2च भेटला आपल्याला. सेम रिएक्शन आहे. कार्बन टू CO2 अँड कार्बन टू CO2. रिएक्शन 2 स्टेपमध्ये होते, इथे 1 स्टेपमध्ये. म्हणजे ही रिएक्शन कंप्लीट करण्यासाठी जेवढी एनर्जी लागणार किंवा सपोज कार्बन बर्न केलाय, म्हणजे रिएक्शन कशी असणार? एक्झोथर्मिक. म्हणजे या प्रोसेसमध्ये जर 200 किलो जूल्स हीट इव्हॉल्व झाली, ओके, तर ह्याच्यामध्ये पण किती होणार? 200 किलो जूल्स एवढी हीटच काय होणार? रिलीज होणार त्याच्यामध्ये. ओके. देन हेस लॉ नंतरचा आपला पॉइंट आहे स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके. स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय? जे प्रोसेस ऑटोमॅटिक होतात विदाउट द एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड व्हॉट? स्पॉन्टेनियस प्रोसेस. द प्रोसेस दॅट टेक प्लेस ऑन इट्स ओन without the external influence or without the external force is called what? Spontaneous process. आता फॉर एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण? हा, वॉटर फ्लो होतो. कसा फ्लो होतो? फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. ऑटोमॅटिक फ्लो असतो. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये धबधबे वगैरे असतात. ओके. तर ते त्याच्यामध्ये वॉटर फ्लो होतो. कसा फ्लो होत असतो? हायर लेवल टू द लोअर लेवल. म्हणजे जे प्रोसेस ऑटोमॅटिक होतात. NaCl घेतला, वॉटरमध्ये टाकला की काय होणार? ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होणार. स्पॉन्टेनियस प्रोसेस. परत नंतर आणखी काय एक्झाम्पल घेऊ शकतो आपण? ऍसिड बेस रिएक्शन घेऊ शकतो. ऍसिड मध्ये बेस ऍड करा, ऑटोमॅटिक रिएक्शन होते. ऍसिड बेस रिएक्शन असेल. परत नंतर आणखीन स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता सपोज फॅन असेल, फॅन फिरत आहे. स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे? जोपर्यंत लाईट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, तोपर्यंतच फॅन फिरणार आपला. म्हणजे फॅन फिरण्यासाठी एक्सटर्नल फोर्स लागतो. त्याच्यामुळे फॅन फिरण्याची जी प्रोसेस असते ती कशी असते? नॉन स्पॉन्टेनियस असते. ओके. Spontaneous process, the process that take place on its own without the external influence or without the external force is called what? Spontaneous process. Okay. Acid base reaction, flow of water from higher level to lower level. Okay. आपला एज काय होत आहे? वाढत आहे. स्पॉन्टेनियस प्रोसेस. ऑटोमॅटिक वाढतो एज आपला, स्टॉप होत नाही. स्पॉन्टेनियस प्रोसेस असणार. ओके. देन नंतर मेल्टिंग ऑफ आईस. जर आईस आपण इथे घेतला तर तो ऑटोमॅटिक काय होणार? मेल्ट होणार. मेल्टिंग ऑफ आईस इज ऑल्सो व्हॉट? स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके. देन एंट्रोपी. व्हॉट इज मीन बाय एंट्रोपी? एंट्रोपी हा स्टेट फंक्शन असतो. एंट्रोपी हा कशाने दाखवतो आपण? एस ने दाखवतो. एखाद्या सिस्टीम मध्ये रँडमनेस किती प्रमाणात प्रेझेंट आहे किंवा एखाद्या सिस्टीम मधला रँडमनेस तुम्हाला मेजर करायचा आहे, तो कशामध्ये मेजर करणार तुम्ही? एंट्रोपी मध्ये. रँडमनेस. एंट्रोपी इज अ थर्मोडायनामिक प्रॉपर्टी विच मेजर्स द रँडमनेस प्रेझेंट इन सिस्टीम. सिस्टीम मध्ये जो रँडमनेस आहे तो मेजर करण्यासाठी कशाचा वापर करतो आपण? एंट्रोपीचा वापर करतो. ओके. आता सपोज आपण सॉलिड घेतला, राईट ना? इथे सपोज हे सॉलिड आहे. सॉलिड मध्ये पार्टिकल्स एका जाग्यावरतीच असतात.
एकाच जागेवरती पार्टिकल आहेत सॉलिड. ओके. मग सॉलिडचा एंट्रोपी एस कन्सिडर करूयात. ओके. तर एकाच जागेवरती पार्टिकल इकडे तिकडे जाऊ शकत नाही म्हणजे एंट्रोपी कसं असणार, कमी असणार. इथे एंट्रोपीची व्हॅल्यू कशी असणार, लेस एंट्रोपी इज प्रेझेंट इन सॉलिड. पण जर सॉलिड हा लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला, ओके, तर लिक्विडच्या पार्टिकल्सचा रँडमनेस वाढतो. आतमध्ये लिक्विड पार्टिकल इकडे तिकडे काय राहतात, फिरत राहतात. ओके, म्हणजे रँडमनेस काय झाला इथे, वाढला. ओके. लिक्विडमध्ये रँडमनेस काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजे इथे एंट्रोपी आणखीन वाढली. S2 व्हॅल्यू काय होणार, थोडी जास्त होणार. ओके. परत हा लिक्विड जर हीट केला तर गॅसमध्ये कन्वर्ट होईल. मग गॅसचे पार्टिकल्स काय, कुठे पण जाऊ शकतात. हा गॅस आहे. ओके, आता इथे हा गॅस आहे, तो कुठे पण जाऊ शकतो. म्हणजे रँडमनेस कसं झाला ह्याच्यामध्ये, जास्त झाला एंट्रोपी. ओके. म्हणजे सर्वात कमी रँडमनेस कशामध्ये असतो, सॉलिड. म्हणजे सॉलिडचा एंट्रोपी कमी असणार, लिक्विडचा एंट्रोपी त्याच्यापेक्षा जास्त असणार आणि सर्वात जास्त रँडमनेस कशामध्ये असतो, गॅसमध्ये असतो. बरोबर आहे ना? आता सपोज काय होतं, एअर वगैरे असेल, कुठून कुठे पण मूव्ह होते, राईट ना? आता थंडी पडते म्हणजे काय, काश्मीर वगैरे आहे, इकडची थंड हवा काय होते, आपल्याकडे मायग्रेट होते. म्हणजे एअरचा रँडमनेस जास्त आहे. कारण एअर इज हॉट गॅस. ओके. पार्टिकल्स कुठून कुठे पण जाऊ शकतात. तर सिस्टीम मध्ये जो रँडमनेस आहे, तो रँडमनेस काउंट करण्याचं काम कशाचा असतो, एंट्रोपीचा. एंट्रोपी इज थर्मोडायनामिक प्रॉपर्टी विच मेजर्स द रँडमनेस प्रेझेंट इन सिस्टीम. ओके. मग त्याच्यावरून एंट्रोपीची सायन्स तुम्हाला फाइंड करायचे. आता सपोज बघा, मेल्टिंग ऑफ आईस. आईस घेतला, आईस कशामध्ये कन्वर्ट झाला, वॉटरमध्ये कन्वर्ट झाला. डेल्टा एस चा साइन काय असणार या रिएक्शनसाठी, डेल्टा एस मीन्स व्हॉट, S2 मायनस S1 असणार. ओके. आईस इज हॉट सॉलिड. आईस काय असणार, सॉलिड. सॉलिडचा एंट्रोपी इनिशियल स्टेटचा S1 असणार. सॉलिड कशामध्ये कन्वर्ट झाला, वॉटरमध्ये कन्वर्ट झाला. दॅट मीन्स लिक्विडमध्ये कन्वर्ट झाला. हा एंट्रोपी काय घेऊ आपण इथे, S2. ओके. आता इथे चेक करा, डेल्टा एस. डेल्टा एस इज हॉट S2 मायनस S1. आईसचं काय आहे, S1 एंट्रोपी, वॉटरचं काय आहे, S2. या दोन्हींमध्ये कशाचा एंट्रोपी जास्त असेल, आईसचा असणार का वॉटरचं असणार, वॉटरचं असणार. लिक्विड आहे हा. दॅट मीन्स व्हॉट, S2 इज ग्रेटर दॅन S1. जर S2 हा S1 पेक्षा ग्रेटर असेल, S2 हा ग्रेटर असेल तर डेल्टा एस आहे, डेल्टा एसचं साइन काय येणार, पॉझिटिव्ह साइन येणार. पॉझिटिव्ह साइन्स मीन्स व्हॉट, डेल्टा एस इज ग्रेटर दॅन 0. डेल्टा एस हा 0 पेक्षा काय असणार, ग्रेटर असणार. ओके. आणि ते नंतर बघू आपण, सेकंड लॉ मध्ये दिलेले ते. देन आता सपोज प्रोसेस आहे, Cl2 क्लोरीन गॅस गेट्स कन्वर्टेड इंटू 2Cl गॅस. ओके. या प्रोसेसमध्ये डेल्टा एस चा साइन काय असणार, हा पण गॅस आहे इथे, हा पण गॅस आहे, पण गॅस किती इथे, 1 मोल आहे. इथे गॅस किती आहे, 2 मोल्स आहे. S1 कन्सिडर करू, S2 कन्सिडर करू. या रिएक्शन साठी S1 ग्रेटर असेल का S2, दोन्ही जरी गॅसमध्ये असतील तरी इथे गॅसचा एकच मोल आहे आणि इथे किती मोल्स आहेत, 2 मोल्स आहेत. मग 2 मोलचा एंट्रोपी कसं असणार, जास्त असणार. किंवा 2 मोल पार्टिकल्स आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये रँडमनेस जास्त असणार. सो डेल्टा एस काय येणार ह्या रिएक्शनसाठी, डेल्टा एस इज इक्वल टू पॉझिटिव्ह येणार. ओके. आता सपोज आपण रिएक्शन काय घेतली इथे, N2 गॅस प्लस हॅबर प्रोसेस घेऊयात, फ्राईस H2 गॅस, इट गेट्स कन्वर्टेड इंटू ट्वाइस NH3. या रिएक्शनसाठी डेल्टा एस चा साइन काय असणार. ओके. इथे किती मोल्स झाले काउंट करा, 4 मोल्स आहेत गॅसचे. ओके. आणि इथे किती आहेत, 2 मोल्स. म्हणजे 4 मोल्स मधून 2 मोल्स फॉर्म झाले. पार्टिकल्स कमी झाले. पार्टिकल्स कमी झाले की त्यांचा रँडमनेस पण कमी होणार. ओके. दॅट मीन्स व्हॉट, या रिएक्शन मध्ये S1 इज ग्रेटर दॅन S2. डेल्टा एस जर सॉल्व्ह केला तर डेल्टा एस साइन काय येणार, निगेटिव्ह येणार. दॅट मीन्स दिस प्रोसेस इज नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके. तर रिएक्शन वरून तुम्हाला डेल्टा एस चे साइन फाइंड करता आले पाहिजेत. स्पॉन्टेनियस प्रोसेस बघितला, जे ऑटोमॅटिक होतात ते स्पॉन्टेनियस प्रोसेस. एंट्रोपी, सिस्टीम मध्ये जो रँडमनेस आहे तो मेजर करण्याचं काम कशाचं असतो, एंट्रोपी. किंवा एंट्रोपी मध्ये सिस्टीमचा रँडमनेस आपण मेजर करतो. ओके. Spontaneous process, the process that take place on its own without the external force is called spontaneous process. Okay, then second law of thermodynamics. Second law of thermodynamics मध्ये तुम्हाला काय आहे, डेल्टा एस टोटल. डेल्टा एस टोटल. डेल्टा एस टोटल मीन्स व्हॉट,
entropy of system plus entropy of surrounding. Entropy of surrounding is always greater than 0. हा आहे आपला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एंट्रोपी ऑफ ए स्पॉन्टेनियस प्रोसेस, जर आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस घेतली तर एंट्रोपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग ऑलवेज इन्क्रीजेस. ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे डेल्टा एस टोटलचं साईन कसं असणार? पॉझिटिव्ह असणार. म्हणजे एंट्रोपी जर पॉझिटिव्ह असेल तर प्रोसेस कशी असणार? स्पॉन्टेनियस प्रोसेस. किंवा स्टेटमेंट कसं असणार सेकंड लॉचा? एंट्रोपी ऑफ ए स्पॉन्टेनियस प्रोसेस इज ऑलवेज इन्क्रीजेस. ओके, स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये एंट्रोपी काय होतो? ऑलवेज इन्क्रीज होतो. किंवा एंट्रोपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0 किंवा ऑलवेज इन्क्रीजेस इन स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके, एक्झाम्पल बघितलेलं आपण. आईस कशामध्ये कन्वर्ट झाला? वॉटरमध्ये कन्वर्ट झाला. ओके, डेल्टा एस काय भेटणार आपल्याला? इथे हा काय आहे? सिस्टीम 1, सिस्टीम 2 आहे. S2 इज ग्रेटर दॅन S1. सो डेल्टा एस या रिॲक्शनसाठी, डेल्टा एस कसं असणार या रिॲक्शनसाठी? पॉझिटिव्ह असणार. तुमच्या एंट्रॉपी इन्क्रीज झाला. सो दिस प्रोसेस इज नॉट स्पॉन्टेनियस प्रोसेस. आणि ह्याचे थोडे साईन आहेत ते पण लक्षात ठेवायचे. जर डेल्टा एस टोटल इज ग्रेटर दॅन 0 असेल तर हा पॉझिटिव्ह असणार. प्रोसेस इज स्पॉन्टेनियस, स्पॉन्टेनियस प्रोसेस असते. ओके, देन डेल्टा एस टोटल, डेल्टा एस टोटल पेक्षा 0 ग्रेटर आहे म्हणजे हा निगेटिव्ह असणार. प्रोसेस इज नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. प्रोसेस कशी असते? नॉन स्पॉन्टेनियस असते. ओके, अँड डेल्टा एस इज इक्वल टू 0 असेल तर प्रोसेस इज ॲट इक्विलिब्रियम. प्रोसेस कशाला असणार? इक्विलिब्रियम कंडिशनला प्रोसेस असणार. ओके, इक्विलिब्रियम प्रोसेसला असणार. आणि डेल्टा झी, गिब्स एनर्जीचे साईन अपोजिट करायचे. ओके, इथे जर डेल्टा झी घेतला आपण, डेल्टा झी घेतला तर काय येणार? इथे नॉन स्पॉन्टेनियस येणार. इथे डेल्टा झी घेतलं तर काय येणार? डेल्टा झी घेतलं तर इथे स्पॉन्टेनियस येणार. आणि डेल्टा झी 0 असेल तर प्रोसेस कशी असणार? डेल्टा झी 0 घेतला तर इक्विलिब्रियमलाच असणार. ओके, डेल्टा झी मीन्स काय असतो? गिब्स एनर्जी. ओके, मग साइन कन्व्हेन्शन्स वरून आपण काय फाइंड करू शकतो? प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे किंवा नॉन स्पॉन्टेनियस आहे ते आपण फाइंड करू शकतो. ओके, देन केमिकल थर्मोडायनामिक्स मधले आता आपण एक्सप्रेशन्स किंवा डेरिव्हेशन्स आहेत ते डेरिव्हेशन्स बघणार आहेत. ओके, तर फर्स्ट बघा, एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क, हा डेरिव्हेशन आपल्याला बघायचा. ओके, तर हा डेरिव्हेशन्स करायचं असेल तर ही फिगर आपल्याला काढायला लागेल. डेरिव्हेशन फर्स्ट साठी ही फिगर काढायची. ओके, तर इथे इनिशियल व्हॉल्यूम V1 दिलेला आहे. गॅसचा काय झाला? इथे एक्सपान्शन झाला. आफ्टर एक्सपान्शन हा टोटल व्हॉल्यूम काय भेटला आपल्याला? V2 आणि हा इनिशियल आहे तो V1. ओके, डिस्टन्स आहे तो किती वरती गेला? डी डिस्टन्स नाही, डी मीन्स व्हॉट? डिस्प्लेसमेंट ऑफ पिस्टन्स. आणि एक आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ पिस्टन. अँड पी म्हणजे काय आहे? एक्सटर्नल प्रेशर. ओके, गॅसवरती जो एक्सटर्नल प्रेशर आहे तो पी एक्सटर्नल. तर ही एक्सपान्शनची डायग्राम आहे. ओके, देन आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे वर्क, वर्क कशाचा प्रोडक्ट असतो? इथे आपण वरती लिहू शकतो. वी नो दॅट, वी नो दॅट work. Okay, work is the product of force into displacement. वर्क कशाचा प्रोडक्ट असतो? फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा प्रोडक्ट असतो. ओके, देन पण आता इथे वर्क कसं झालंय? अगेन्स्ट द एक्सटर्नल प्रेशर. ओके, वर्क कसं झालेलं आहे? अगेन्स्ट द एक्सटर्नल प्रेशर. इथे आपण लिहू शकतो, इथे एक सेंटेन्स टाकायचा. वर्क इज डन अगेन्स्ट द एक्सटर्नल प्रेशर. वर्क कसं झालं आहे? अगेन्स्ट एक्सटर्नल प्रेशर. प्रेशर और इथे फोर्स पण घेऊ शकतो. ओके, दॅट मीन्स अगेन्स्ट वर्क असेल तर साइन मायनस येतो. मग इथे आपण घेणार वर्क इज इक्वल टू मायनस एफ इंटू डी. इक्वेशन नंबर 1. ओके, देन प्रेशरची डेफिनेशन सगळ्यांना माहिती असेल. प्रेशर इज द फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. प्रेशर आहे ते तिथे आपण एक्सटर्नल घेऊयात. सो प्रेशर इज द फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. म्हणजेच आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला भेटेल. सो फोर्स इज इक्वल टू व्हॉट? पी एक्सटर्नल इंटू ए भेटेल. ओके, ही फोर्सची जी व्हॅल्यू भेटली ती इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूयात. पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. ओके, तर इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुटअप केली तर फॉर्म्युला भेटणार मायनस एफ ची व्हॅल्यू आहे ते पी एक्सटर्नल इंटू ए इंटू डी भेटणार. ओके, द प्रोडक्ट ऑफ ए इंटू डी, the product
ऑफ ए इंटू डी इज डेल्टा व्ही. ओके, ए आणि डी चा प्रोडक्ट काय असतो? डेल्टा व्ही. इथे बघा, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि डिस्प्लेसमेंटचा मल्टिप्लिकेशन करा तर तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूम भेटणार. जो चेंज इन व्हॉल्यूम भेटेल तो म्हणजेच डेल्टा व्ही असणार, ए इंटू डी चा प्रोडक्ट. ओके, सो ही व्हॅल्यू आपण इथे टाकूयात. तर इक्वेशन काय भेटणार? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. ओके, तर हा डेरिव्हेशन्स आहे आणि डेल्टा व्ही म्हणजेच काय असणार इथे? व्ही टू मायनस व्ही वन, व्ही टू मायनस व्ही वन असणार. ओके, तर हा एक डेरिव्हेशन एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. वर्क डनचे 3 डेरिव्हेशन्स आहेत, तिन्ही पण डेरिव्हेशन एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. एखाद्या एक्झामला येऊ शकतो. ओके, डेरिव्हेशन नाही आलं तर प्रॉब्लेम्स वगैरे त्याच्यावरती तुम्हाला विचारतील. ओके, तर बघा डिराईव्ह कसं केलं आपण ह्याच्यामध्ये. Expression for pressure volume work. We know that W work is the product of force into displacement, but here work is done against the external force or external pressure. So sign काय घेतला आपण इथे? मायनस घेतला. ओके, मग प्रेशरची डेफिनेशन. Pressure is the force applied per unit area. So force is equal to P external into A. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुटअप केली तर हा आपल्याला फॉर्म्युला भेटेल. द प्रोडक्ट ऑफ ए इंटू डी इज होट डेल्टा व्ही. मग डेल्टा व्ही इथे पुटअप केला तर इक्वेशन भेटला डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. ओके, तर नंतर दुसरा आपण डेरिव्हेशन्स आहे डब्ल्यू मॅक्सचा. ओके, डब्ल्यू मॅक्सचं डेरिव्हेशन एक डिराईव्ह करूयात. एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. ओके, किंवा वर्क डन इन रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस. रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस मधला वर्क डन आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, देन इथे आपण काय घेऊ शकतो? एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. ओके, मॅक्झिमम वर्क साठी हे डायग्राम्स आपल्याला काढायला लागेल. बघा, एक्सपान्शन कसं आहे? रिव्हर्सिबल एक्सपान्शन आहे. इथे 6 वेट आपण सपोज काढले. ओके, एक वेट काढला तर काय होणार? प्रेशर बाहेरचा कमी होणार. प्रेशर कमी झाला की व्हॉल्यूम काय होणार? वाढणार. किती अमाऊंटने वाढतो? डीव्ही अमाऊंटने व्हॉल्यूम वाढतो. म्हणजे या गॅसचा व्हॉल्यूम इथे इन्क्रीज झाला म्हणजे त्याचा प्रेशर डिक्रीज झाला असेल. किती अमाऊंटने डिक्रीज होतो? डीपी अमाऊंटने डिक्रीज होतो. ओके, आणि इक्विलिब्रियम कंडिशनला हे दोन प्रेशर इक्वल असतात. ओके, देन मग इथे स्टार्टिंग कशी करूयात? वी नो दॅट. ओके, वी नो दॅट. ऑलरेडी आपल्याला काय माहिती होतं? आत्ताचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला. तर फॉर्म्युला होता डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. हा फॉर्म्युला होता आपला. वरती आपण लिहिलंय ते वी नो दॅट डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. मग इथे काय करू आपण? वर्क डन इन रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस. रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस असतात त्याच्यामध्ये वर्क असतो हे स्मॉल स्टेप मध्ये होत असतो आणि स्मॉल स्टेप मधला वर्क आहे तो डी ने दाखवतो आपण. ओके, मग इथे आपण घेऊयात इन रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस. इन रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस. ओके, वर्क इज डन. वर्क इज डन इन स्मॉल स्टेप्स. इन स्मॉल स्टेप्स. वर्क आहे तो स्मॉल स्टेप मध्ये होत असतो. सो स्मॉल स्टेप मधला वर्क कसा लिहिणार? डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डी व्ही. ओके, तर इथे आपण इक्वेशन नंबर 1 देऊयात. देन मग डायरेक्ट इथे काय करू आपण? फ्रॉम फिगर. ओके, फ्रॉम फिगर पी एक्सटर्नल इज इक्वल टू पी मायनस डीपी. हा फॉर्म्युला आपल्याला भेटला. फ्रॉम फिगर पी एक्सटर्नल इज इक्वल टू पी मायनस डीपी. ओके, तर पी एक्सटर्नलची व्हॅल्यू किती असते? पी मायनस डीपी एवढी असते. ओके, मग पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूयात. इक्वेशन 1 मध्ये पुटअप केलं तर फॉर्म्युला भेटणार डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट पी मायनस डीपी इंटू डीव्ही. डीव्हीने ह्याला मल्टिप्लाइड करा. डीव्हीने मल्टिप्लाइड केलं तर आपल्याला इक्वेशन येणार मायनस पी डीव्ही. मायनस पी डीव्ही. मायनस मायनस प्लस डीपी इंटू डीव्ही. डीपी इंटू डीव्ही. मग इथे परत एक सेंटेन्स टाकायचं. द प्रोडक्ट ऑफ डीपी अँड डीव्ही इज निग्लिजिबल. डीपी आणि डीव्हीचं प्रोडक्ट कसं असतो?
निग्लिजिबल असतो. ओके, मग इथे इक्वेशन भेटला डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डी व्ही. ओके, तर हा इक्वेशन आपल्याला भेटेल. आता नंतर आपण इंटिग्रेट करून ते सॉल्व्ह करायचंय. आता हे डायग्राम्स आहेत ते आपण रब करूयात. तर आता इथे बघा, डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डी व्ही, इक्वेशन नंबर 2. मग इथे परत टाकायचं इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन बिटवीन द लिमिट्स v1 अँड v2. ओके, त्याचे इक्वेशन आहे ते काय करायचं आपल्याला इंटिग्रेट करायचं. बिटवीन लिमिट्स काय टाकायचे, v1 आणि v2 हे लिमिट्स टाकायचे. ओके, मग इंटिग्रेट करून आपल्याला काय भेटणार, इथे इक्वेशन डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डी व्ही. ओके, इंटिग्रेट केलं तर आपल्याला इथे इनिशियल व्हॉल्यूम V1, फायनल व्हॉल्यूम काय भेटणार, V2 भेटणार. इनिशियल वर्क, ओके, इथे आपण फक्त इनिशियल घेऊयात आणि इथे घेतलं आपण फायनल. देन हा जर इंटिग्रेट केला तर वर्क कसा भेटणार आपल्याला, मॅक्झिमम, म्हणजे हा आफ्टर इंटिग्रेशन इथे डब्ल्यू मॅक्स भेटणार डायरेक्ट. ओके, मग परत हे आपण असं घेऊ शकतो, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन मायनस v1 v2 p d v, इक्वेशन नंबर 3 देऊयात. ओके, देन आयडियल गॅस वरून p ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग इथे आपण लिहू शकतो फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन, फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन pv इज इक्वल टू nRT. दॅट मीन्स व्हॉट, p इज इक्वल टू nRT अपॉन v, हा फॉर्म्युला भेटला. आपण p ची व्हॅल्यू इथे आपल्याला फाइंड करायची. पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3, हे व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुटअप करा. तर मग इक्वेशन आपल्याला भेटणार डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस, ओके, v1 v2, नंतर इथे nRT dv. ओके, dv ला हा v डिवाइड जाणार dv. ओके, dv बाय v. नंतर हे कॉन्स्टंट असतात, ती पण कॉन्स्टंट आहे, आयसोथर्मल प्रोसेस आहे, ऑल दीज आर कॉन्स्टंट. इंटिग्रेशन साइनच्या अगोदर घ्या, म्हणजेच इथे आपल्याला इक्वेशन नंतर भेटणार मायनस nRT, मायनस nRT. ओके, इथे v1 v2 dv बाय v. ओके, देन नंतर इथे मायनस nRT भेटेल, nRT ln. ओके, ln इंटिग्रेशन कशाचा घेतला आपण, v चा, त्याचे लिमिट्स काय आहेत v1 अँड v2. ओके, परत नंतर हे सॉल्व्ह केलं, मायनस nRT ln v2 मायनस ln v1. ओके, देन मायनस nRT ln v2 डिवाइडेड बाय v1. ओके, तर हा आपल्याला डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला भेटला. देन आता इथे लक्षात ठेवायचं, ln ची व्हॅल्यू काय असते नॅचरल लॉगॅरिथमची, 2.303 लॉग बेस 10, ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची. ओके, तर ln ची व्हॅल्यू काय असते 2.303 लॉग बेस 10. मग ह्याच्यामध्ये आपण ते पुटअप करूयात. सो फायनली वी गेट हिअर डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 nRT लॉग बेस 10 v2 अपॉन v1. तर हा झाला डेरिव्हेशन्स, फायनल डेरिव्हेशन्स. ओके, मग परत इथे हे पण करू शकता तुम्ही, काय, बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ काय असतो, p1 v1 इज इक्वल टू p2 v2. दॅट मीन्स v2 डिवाइडेड बाय v1 इज इक्वल टू p1 बाय p2. और करून इथे तुम्ही p1 बाय p2 पण लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ओके, देन हा डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. जर एक्झामला आला तर 3 मार्क्ससाठी हा डेरिव्हेशन्स विचारतात. ओके, तर बघा काय आपण स्टार्टिंग कसं केलं, we know that W is equal to minus P external delta V. Okay. In reversible isothermal process, work is done in number of small step. Reversible process मध्ये small step मध्ये work होतो. Okay. So dW is equal to minus P external delta V. Small बदला D ने दाखवला. Okay. फ्रॉम फिगर पी एक्सटर्नलची व्हॅल्यू काय असते, पी मायनस डीपी असते. मग याच्यामध्ये पुटअप करूयात. नंतर डीव्ही ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर पी डीव्ही येणार, मायनस पी डीव्ही, मायनस मायनस प्लस डीपी इंटू डीव्ही. द प्रोडक्ट ऑफ डीपी अँड डीव्ही इज निग्लिजिबल, तो कॅन्सल केला आपण. सो डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डीव्ही. इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन बिटवीन द लिमिट्स v1 अँड v2. मग हा इंटिग्रेट केला, इनिशियल वर्क, फायनल वर्क, ओके, व्हॉल्यूम v1 आणि v2. बट वर्क डन इन रिव्हर्सिबल आयसोथर्मल इज
मॅक्झिमम. सो फायनल वर्क कसं असणार आफ्टर इंटिग्रेशन मॅक्झिमम. सो डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस V1 V2 PdV. ओके, मग आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, पी ची व्हॅल्यू काढायची. कशावरून, फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन. फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन P is equal to nRT. That means P is equal to nRT by V. Putting this value in equation 3. इक्वेशन 3 मध्ये ही व्हॅल्यू आपण पुटअप केली तर हा इक्वेशन आपल्याला भेटतो. ओके, देन हे तीन कॉन्स्टंट आहेत. कॉन्स्टंट इंटिग्रेशन साइनच्या अगोदर घेतले. ओके, नंतर हा साइन काढून काय टाकला आपण, एल एन कशाचा घेतला, व्हॉल्यूमचा. त्याचे लिमिट्स काय आहेत, V1 आणि V2. नंतर काय होणार, एल एन V2 मायनस एल एन V1. नंतर मायनसचे डिवाइडला घेतले, एल एन V2 डिवाइडेड बाय V1. ओके, आणि एल एन ची व्हॅल्यू काय असते, 2.303 लॉग बेस 10. तर त्याच्यामध्ये टाकलं तर आन्सर आपल्याला फायनल भेटणार. नंतर वर्कचा परत आणखीन एक डेरिव्हेशन्स आहे, वर्क डन इन केमिकल रिॲक्शन. ओके, तर तो पण डेरिव्हेशन्स एक आपण बघूयात. वर्क डन इन केमिकल रिॲक्शन. ओके, तर केमिकल रिॲक्शन मधला वर्क डन आपण कसं फाइंड करणार ते आपण आता बघणार आहेत. वर्क डन इन केमिकल रिॲक्शन्स. वर्क डन वर्क डन इन केमिकल रिॲक्शन. वर्क डन इन केमिकल रिॲक्शन्स. ओके, स्टार्टिंग साइन काढायचे इथे. वी नो दॅट W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा फी. ओके, P external is considered as P. P external काय कन्सिडर करू आपण, P कन्सिडर करू. सो वी गेट हिअर W is equal to minus P delta V. डेल्टा V ची व्हॅल्यू पुटअप करायची इक्वेशन मध्ये. सो W is equal to minus P in bracket V2 minus V1. ओके, ब्रॅकेटला P ने मल्टिप्लाइड करा. सो वी गेट हिअर P minus P V2 minus minus plus PV1 PV1. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. तर हा इक्वेशन नंबर 1 भेटला. परत इथे आयडियल गॅस इक्वेशन वापरायचं. मग आयडियल गॅस इक्वेशन काय असतो आपलं, PV इज इक्वल टू nRT. म्हणजे इथे PV1 आहे. सो PV1 इज इक्वल टू N1RT. हे कशावरून घेतलं आपण, आयडियल गॅस इक्वेशन. फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन PV1 इज इक्वल टू N1RT अँड PV2 इथे N2 and PV2 is equal to N2RT. Putting this value in equation 1. हे व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूयात. मग इक्वेशन 1 मध्ये पुटअप केलं तर W is equal to मायनस, ओके, इथे PV2 म्हणजेच काय आहे, N2RT. इथे N2RT. नंतर साइन काय झालं इथे, प्लस प्लस N1RT. ओके, कॉमन काय निघणार इथे, RT. देन मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस N2 मायनस N1 ब्रॅकेटला RT. ओके, इथे बघा N1 प्लस आहे, मायनस मायनस हा प्लसच होणार. नंतर N2 मायनस आहे, सो इथे मायनस घेतला आपण. देन मायनस डेल्टा N गॅसेस RT. हा भेटला वर्क डन इन केमिकल रिॲक्शन्स. ओके, तर इथे N2 मायनस N1 म्हणजेच डेल्टा N असतो. तर N2 गॅस मीन्स व्हॉट, N1 N2 गॅस मायनस N1 गॅस. ओके, तर हे रिॲक्टंटचे मोल्स असतात आणि हे प्रोडक्टचे मोल्स असतात. दोन्ही मायनस केले तर आपल्याला डेल्टा एन भेटेल. ओके, फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन घेतली, N2O5 ट्वाइस इट गिव्स 4NO2 प्लस O2. फक्त गॅसचेच मोल्स घ्यायचे ह्याच्यामध्ये, लिक्विड आणि सॉलिडचे मोल कन्सिडर नाही करायचे. रिॲक्टंटचे मोल्स N1 इज इक्वल टू किती आहेत, 2. प्रोडक्टचे मोल्स म्हणजे N2, 4 प्लस 1 5 मोल्स आहेत. सो डेल्टा एन या रिॲक्शनसाठी काय भेटणार, N2 मायनस N1 दॅट मीन्स 5 मायनस 2. सो डेल्टा एन इज इक्वल टू 3 भेटणार. तर या रिॲक्शनसाठी डेल्टा एन ची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला, 3 भेटते. सो डेल्टा एन इज व्हॉट, number of moles of products minus number of moles of reactant, but that mole should be in gaseous states. तर हे वर्क डन चे 3 डेरिव्हेशन्स आहेत. ओके, एक तर तुम्हाला डेरिव्हेशन्स विचारतील, डेरिव्हेशन जर नाही आला वर्क डनचा तर त्याच्यावरती एखादा प्रॉब्लेम्स वगैरे असेल. देन एन्थॅल्पीचा पॉइंट्स आपण बघणार आहे. ओके, तर एन्थॅल्पी, नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट, एन्थॅल्पी.
एन्थाल्पी आपण एच ने दाखवतो. एन्थाल्पीसाठी सिम्बॉल काय असतो एच. ओके. एन्थाल्पी पण स्टेट फंक्शन आहे अँड एन्थाल्पी इज डिफाइंड बाय इक्वेशन एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. हा एन्थाल्पी आपण इक्वेशनने असा डिफाईन करतो. सो एन्थाल्पी सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम वर्क. ओके, हा काय आहे? प्रेशर व्हॉल्यूम वर्क. सो एन्थाल्पी इज डिफाइंड ॲज इट इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम वर्क. ओके, तर आपल्याला आता डेरिव्हेशन्स करायचं आहे. डेरिव्हेशन्स काय करायचं आहे? तुम्हाला असं डेरिव्हेशन विचारतील, प्रूव्ह डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. हा डेरिव्हेशन्स तुम्हाला प्रूव्ह करायला विचारतात. ओके, मग स्टार्टिंग कसं करणार? एन्थाल्पी स्टेट फंक्शन. एन्थाल्पी काय आहे? एन्थाल्पी. एन्थाल्पी इज व्हॉट? स्टेट फंक्शन. एन्थाल्पी हा काय असतो? स्टेट फंक्शन असतो. सो डेल्टा एच चा फॉर्म्युला काय असणार? डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. देन आता इथे बघा, एच इज इक्वल टू काय असतो? यू प्लस पी व्ही. ऑलरेडी आपण काढलेलं आहे. एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. आता इथे H2 आहे किंवा H1 घेऊया. H1 इथे H1 असेल तर इथे 1 असणार, इथे 1 असणार आणि इथे पण 1 असणार. अँड सेकंड H2 म्हणजे काय असणार? H2 इज इक्वल टू व्हॉट? U2 प्लस P2 V2 असणार. देन H1 आणि H2 च्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूयात. सिंपल. H2 ची व्हॅल्यू काय घेणार? U2 P2. ओके, ही व्हॅल्यू घ्या. सो डेल्टा H इज इक्वल टू H2 ची व्हॅल्यू U2 प्लस P2 V2. U2 प्लस P2 V2. देन घेतली. नंतर मायनस काय करायचं आपल्याला? मायनस कशाची व्हॅल्यू करायची आपल्याला? H1 ची व्हॅल्यू. H1 इज U1 प्लस P1 V1. U1 प्लस P1 V1. ब्रॅकेटला मायनसने मल्टिप्लाइड केलंय, सो इथे मायनस होणार. राईट ना? देन नंतर U2 कॉमन काढा. इथे U2 मायनस U1 निघणार. U2 मायनस U1 नंतर प्लस P2 V2 मायनस P1 V1 भेटणार. ओके, सो U2 मायनस U1 इज डेल्टा U प्लस P2 मायनस P1 डेल्टा P. बरोबर. P2 मायनस P1 काय आहे? डेल्टा P. अँड V2 मायनस P1 डेल्टा V. म्हणजे इथे परत V पण लिहू शकतो. डेल्टा P अँड डेल्टा V. बट प्रोसेस इज आयसोबॅरिक. ओके, प्रोसेस कशी आहे? ही आयसोबॅरिक प्रोसेस. फॉर आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेस. P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P. म्हणजेच डेल्टा P च्या अगोदर P घ्यायचा. सो इक्वेशन बिकम्स डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. तर हा एन्थाल्पीचा एक डेरिव्हेशन्स आहे. तर हा पण एक्झामला विचारू शकतात. डिराइव डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. स्टार्टिंग काय करणार आपण? एन्थाल्पी स्टेट फंक्शन. डेल्टा H इज इक्वल टू H2 मायनस H1. H चा फॉर्म्युला काय असतो? H इज इक्वल टू U प्लस PV. सो H1 इज इक्वल टू U1 प्लस P1 V1 आणि H2 इज इक्वल टू U2 प्लस P2 V2. फक्त हे दोन व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करायचे आणि नंतर इक्वेशन सॉल्व्ह करायचं. ओके, नंतरचा डेरिव्हेशन असतो रिलेशन बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U. ओके, तर तो पण डेरिव्हेशन्स आपण बघणार आहे. रिलेशन बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U चा डेरिव्हेशन्स. देन रिलेशन बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U हा डेरिव्हेशन्स आहे. ओके, सो मग इथे स्टार्टिंग करणार. वी नो दॅट, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. आत्ताचं डेरिव्हेशन घ्यायचं. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. हा ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. मग डेल्टा V ची व्हॅल्यू पुटअप करा. सो इक्वेशन बिकम्स डेल्टा U प्लस P इन ब्रॅकेट डेल्टा V काय असतो? V2 मायनस V1. ब्रॅकेटला P ने मल्टिप्लाइड करा. डेल्टा U प्लस PV2 मायनस ते 2 PV2. देन इक्वेशन नंबर काय करू ह्याला? इथे 1, इथे 1 असणार. ओके, इक्वेशन नंबर 1. नंतर परत आयडियल गॅस इक्वेशन घ्यायचं. फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन
तर काय भेटणार आपल्याला PV1 इज इक्वल टू N2RT and P, PV1 PV1 is equal to N2 RT. इथे 2 घेऊयात आपण. N1 ऑलरेडी काढलेला आहे. इथे सॉरी इथे 1 असेल तर इथे 1 येणार. इथे 2 आणि इथे काय असणार 2 असणार. ओके. तर PV2 इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला PV2 इज इक्वल टू N2 RT and PV1 इज इक्वल टू N1 RT. Putting this value in equation 1. Equation 1 मध्ये व्हॅल्यूज पुट अप केलं तर इक्वेशन भेटणार delta H is equal to delta U plus okay इथे N2RT N2RT minus N1RT common RT काढा so delta H is equal to delta U plus ब्रॅकेट मध्ये N2 minus N1 आणि इथे RT. So finally we get here delta H is equal to delta U plus delta N gaseous RT. हा झाला आपला फायनल इक्वेशन्स. ओके. तर बघा इक्वेशन काय आहे रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. हा इक्वेशन ऑलरेडी माहिती आहे. इथे फक्त डेल्टा व्ही ची व्हॅल्यू टाकायची V2 मायनस V1 ब्रॅकेटला P ने मल्टिप्लाइड करा PV2 PV1. From ideal gas equation PV1 is equal to from ideal gas equation PV1 is equal to N1RT and PV2 is equal to N2RT. इथे व्हॅल्यूज पुट अप केले कॉमन काढून सॉल्व्ह करायचं. ओके. तर हा एक रिलेशन येऊ शकतो आणि लास्टला आणखीन एक डेरिव्हेशन आहे रिलेशन बिटवीन स्टँडर्ड गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तो पण एक ओव्हरलुकिंग वाईज बघून घेऊयात. सपोज आला एक्झामला तर आपण करू शकतो. ओके. रिलेशन बिटवीन स्टँडर्ड गिब्स एनर्जी रिलेशन बिटवीन स्टँडर्ड गिब्स एनर्जी डेल्टा नॉट अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के ह्यांच्यातलं रिलेशन आहे. ओके. मग फर्स्ट स्टार्टिंग कसं करणार आपण गिब्स एनर्जी इज गिव्हन बाय रिएक्शन गिब्स एनर्जी ऑफ ए केमिकल रिएक्शन इज गिव्हन बाय इक्वेशन डेल्टा जी इज इक्वल टू RT ln K. ओके. RT ln K नाहीये सॉरी इथे डेल्टा जी नॉट प्लस RT ln K हा इक्वेशन असतो. बघा रिलेशन कशाचं फाइंड करायचं आपल्याला स्टँडर्ड गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा. Then Gibbs energy of a chemical reaction is given by equation delta G is equal to delta Z naught plus RT ln K. Okay. Then मग इथे खाली टाकायचं at equilibrium. ओके. इक्विलिब्रियम कंडिशनला डेल्टा Z ची व्हॅल्यू काय असते 0 असते. इथे इक्वेशन नंबर 1 करू अँड इथे आपल्याला क्यू घ्यायचा रिएक्शन क्वेश्चन आहे हा सॉरी रिएक्शन क्वेश्चन घ्यायचा. सो डेल्टा जी इज इक्वल टू delta Z naught plus RT ln Q, where Q is reaction questions. At equilibrium, delta Z is equal to 0 and Q is equal to K असतो. Right now. So putting this value in equation 1. Equation 1 मध्ये values put up करा. So finally we get here out delta Z ची value 0 टाकायची 0 delta Z naught plus RT ln K. Okay, then हे solve करा. Delta Z naught is equal to minus RT ln K. तर ln ची व्हॅल्यू काय असते पाठीमागच्या डेरिव्हेशन मध्ये बघितलेलं ln इज इक्वल टू 2.303 लॉग बेस 10 ची व्हॅल्यू असते. मग ln ची व्हॅल्यू इथे ऍड करूयात. सो फायनली वी गेट डेल्टा Z नॉट इज इक्वल टू मायनस 2.303 RT लॉग बेस 10 K भेटणार इथे. ओके. दिस इज रिलेशन बिटवीन स्टँडर्ड गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तर के इज इक्वल टू काय असू शकतो केपी असू शकतो किंवा के सी असू शकतो. ओके. देन काय केलं आपण हा रिलेशन लक्षात ठेवायचा गिब्स एनर्जीचा डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट प्लस RT ln Q where Q is reaction quotient. Then at equilibrium delta Z is equal to 0 Q is equal to K. मग हे व्हॅल्यूज पुट अप केले ह्याच्यामध्ये हा इक्वेशन भेटणार. ln ची व्हॅल्यू काय टाकायची 2.303 लॉग बेस 10. तर फायनली हा इक्वेशन भेटेल. तर हा रिएक्शन क्वेश्चन कसा काढत असतो आपण इक्विलिब्रियम मध्ये आहे ते केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे. ओके. देन consider a reaction small a capital A plus small b capital B. It gives small c capital C plus small d capital D. Reaction question Q is given by concentration of product, that means concentration of C raised to C, concentration of D raised to D divided by concentration of reactant and okay हा वाला इक्वेशन असतो.
तर क्यू असा काढत असतो आपण. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन्ट्स कोएफिशियंट वरती पॉवरला घ्यायचे. ओके, तर आय थिंक दॅट हा डेरिव्हेशन्स आहे तो पाठीमागच्या वर्षी वगैरे काहीतरी आलेला आहे एक्झामसाठी. ओके, थर्मोडायनामिक्स मधले बघा प्रॉब्लेम्स बघूयात आपण. बॉन्ड एन्थाल्पीचे किंवा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शनचे प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, 3 मार्क्स साठी क्वेश्चन्स बरेच वेळेस आलेले आहेत या प्रॉब्लेम्स वर. तर फर्स्ट प्रॉब्लेम रीड करा. कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. ओके, तर रिॲक्शन दिलेली आहे त्याचं स्टँडर्ड एन्थॅल्पी आपल्याला काउंट करायचं आणि हे खाली व्हॅल्यूज दिलेत. CO2 नंतर H2O ची पण व्हॅल्यू दिली आहे, CO2 दिलाय, H2O दिलाय आणि इथेन पण दिलेलं आहे. फक्त O2 ची व्हॅल्यू इथे नाही दिली, तर O2 ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे? 0. जर होमो ॲटॉमिक मॉलिक्युल्स असतील म्हणजे O2, N2, Cl2, H2 तर त्यांची व्हॅल्यू किती घेणार आपण? 0 घेणार. ओके, मग जर स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन वरती प्रॉब्लेम असेल तर फर्स्ट तुम्हाला फॉर्म्युला काय घ्यायचा आहे? डेल्टा एच स्टँडर्ड किंवा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू व्हॉट? समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट, समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट्स. ओके, इथे आपण प्रोडक्ट घेऊयात, मायनस समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन, स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट्स. तर हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. तर फर्स्ट बघा फॉर्म्युला काय घेतला आपण? समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट्स मायनस समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्टंट्स. मग आता सॉल्व्ह करूयात आपण. डेल्टा एच स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन प्रोडक्ट पासून स्टार्ट करणार, म्हणजे इथून स्टार्ट करायला लागेल. कोएफिशियंट किती आहे? 4 आहे. मग इथे काय येणार आपला स्टार्टिंगला 4 इंटू CO2 साठी कसं लिहिणार आपण इक्वेशन मध्ये? डेल्टा एफ एच स्टँडर्ड CO2 व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे, म्हणजे इथे लिहूयात आपण डेल्टा एफ एच स्टँडर्ड ब्रॅकेटमध्ये CO2 नंतर प्लस H2O साठी लिहिणार आपण. H2O साठी कोएफिशियंट किती आहे? 6. 6 इंटू डेल्टा एफ एच स्टँडर्ड ब्रॅकेटमध्ये H2O येणार. हा झाला आपला प्रोडक्ट. मायनस काय करायचं आहे आपल्याला? रिॲक्टंट्स. ओके, मग रिॲक्टंट साठीचं इक्वेशन इथून स्टार्ट करायला लागेल. कोएफिशियंट किती आहे? 2 आहे. 2 इंटू डेल्टा एफ एच स्टँडर्ड ब्रॅकेटमध्ये C2H6 प्लस H2O साठी कोएफिशियंट किती? 7. ऑक्सिजन साठी 7 आहे. 7 इंटू एफ एच स्टँडर्ड ब्रॅकेटमध्ये O2 येणार. O2 ची व्हॅल्यू इथे 0 घ्यायची. ओके, आणि हे तिन्ही पण व्हॅल्यूज ऑलरेडी आपल्याला दिलेत, फक्त व्हॅल्यूज टाकायचे आणि कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे. ब्रॅकेटला कशाने मल्टिप्लाइड केलाय? मायनसने, म्हणजे ही व्हॅल्यू इथे मायनस असेल तर प्लस होणार आणि प्लस असेल तर मायनस होणार. ओके, आता नेक्स्ट बघा. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे F, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन. ऑल टाईपचे प्रॉब्लेम्स असतील तर काय करायचं आपल्याला? प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट करायचं. पण जर प्रॉब्लेम मध्ये बॉन्ड एन्थॅल्पी असेल तर, बॉन्ड एन्थॅल्पी असेल तर काय करणार आपण? रिॲक्टंट बॉन्ड मायनस प्रोडक्ट बॉन्ड. तर रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट करायचं. ओके, तर काय करायचं? रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट करायचं. ओके, तर सेकंड टाईपचा प्रॉब्लेम्स रीड करा. कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. या रिॲक्शनचा आपल्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी काढायचा आहे. ओके, बॉन्ड एन्थॅल्पीज दिलेत. CH बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी किती लागते? 414. हे सगळे एनर्जीज दिलेले आहेत. ओके, आता बघा बॉन्ड एन्थॅल्पी असेल तर काय करणार आपण? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्टंट्स. इथे काय लिहिणार आपण? रिॲक्टंट्स लिहिणार आहे. ओके, मायनस समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट. तर फॉर्म्युला असा घ्यायचा इथे, बॉन्ड एन्थॅल्पीज असेल तर रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट. ओके, मग नंतर काय करायचं? ह्याच्यामध्ये रिॲक्शन अगोदर खाली लिहून घ्यायची. रिॲक्शन काय आहे? CH4 प्लस Cl2 इट गिव्स ऑन CH3Cl प्लस HCl. ही रिॲक्शन आहे. रिॲक्शन एक्सपेंडेड फॉर्म मध्ये लिहा, म्हणजे ते CHHH. CH4 मध्ये CH बॉन्ड किती आहेत? 4 आहेत, म्हणजे कोएफिशियंट इथे याला 4 येणार. प्लस हा कसं असणार? Cl-Cl. ओके, नंतर इकडे Cl H H H आणि इकडे H-Cl. रिॲक्शन एक्सपेंडेड फॉर्म मध्ये घेतली आपण. मग या फॉर्म्युला मध्ये टाकूयात आता हे. सो डेल्टा H स्टँडर्ड इज इक्वल टू व्हॉट? CH4 मध्ये CH बॉन्ड किती आहेत?
CH बॉन्ड आहेत 4. ओके, मग इथे कोएफिशियंट किती येणार स्टार्टिंगला आपला 4. ओके, इनटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ CH. ओके, CH ची एनर्जी ऑलरेडी दिली येते. CH बॉन्ड ब्रेक करायला 414. फक्त त्याला 4 ने मल्टिप्लाय करा. प्लस काय लिहिणार आपण डेल्टा H स्टँडर्ड ब्रॅकेटमध्ये Cl डॅश Cl. ओके, तर हा झाला आपला रिॲक्टंट कम्प्लीट झाला. ओके, आता प्रोडक्टचा तो मॉलिक्युल्स घ्यायचा आपल्याला CH3Cl चा. हा मॉलिक्युल कसा लिहिणार साइन इथे काय येणार आहे मायनस. ओके, इथे मायनस साइन आहे. CH बॉन्ड किती आहेत 3 आहेत म्हणजे इथे 3 इंटू डेल्टा H स्टँडर्ड ब्रॅकेटमध्ये CH घ्यायचा. ओके, आणि ह्याच्यामध्ये CCl बॉन्ड पण आहे, मग ती पण एक घेऊयात. एकच CCl बॉन्ड आहे. सो डेल्टा H इज इक्वल टू C डॅश Cl. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट. HCl पण एक आहे. सो डेल्टा H स्टँडर्ड इज इक्वल टू H डॅश Cl. ओके, तर हा झाला आपला टोटल फॉर्म्युला. देन आता फक्त व्हॅल्यूज पुटअप करायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं. ब्रॅकेटला फक्त मायनसने मल्टिप्लाय केलंय हे लक्षात ठेवायचं. मायनसच्या व्हॅल्यू प्लस होतील, प्लस असेल तर मायनस. आणखीन बघा, तुम्ही कॅन्सल काय करू शकता, इकडे 3 CH बॉन्ड आहेत आणि इकडे 4 आहेत, म्हणजे टोटल कॅन्सल होतील. इथे फक्त एकच राहणार आणि हे सगळे टोटल काय होणार कॅन्सल. फक्त एवढेच व्हॅल्यूज टाका आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ह्या व्हॅल्यूज ऑलरेडी तुम्हाला प्रॉब्लेम्स मध्ये दिलेले असतात. ओके, आणि लक्षात काय ठेवायचं, बॉन्ड एन्थाल्पी कुठे पण आला तर काय करायचं आपल्याला रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट करायचं आहे. ओके, देन लास्ट थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आपला हेस लॉ वरती प्रॉब्लेम आहे. ओके, हेस लॉ मध्ये काय करतात, एक रिॲक्शन देतात, त्याचा एन्थाल्पी काढायला विचारतात आणि खाली 3 रिॲक्शन्स दिलेले आहेत. या 3 रिॲक्शन वरून या रिॲक्शनचा आपल्याला एन्थाल्पी फाइंड करायचा आहे. कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ रिॲक्शन. ओके, या रिॲक्शनचा काढायचा आहे फ्रॉम द फॉलोइंग रिॲक्शन्स. ओके, देन मग काय करूयात आपण, ही रिॲक्शन अगोदर इथे लिहून घेऊयात. काय आहे इथे SiO2 SiO2 plus 3C, it gives out SiC plus 2CO ही रिॲक्शन आहे. ओके, मग ह्या 3 रिॲक्शन पण खाली आपण लिहून घेऊयात. फर्स्ट रिॲक्शन आहे Si plus O2, it gives out SO2. डेल्टा H ची व्हॅल्यू दिलेली ह्याची इथे खाली, इथे व्हॅल्यू आहे डेल्टा H. ओके, ती व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. 2C प्लस सेकंड रिॲक्शन आहे 2 कार्बन प्लस O2, इट गिव्स 2CO. डेल्टा H ऑलरेडी दिलेला आहे. नंतर थर्ड नंबरची रिॲक्शन्स आहे Si प्लस सी, Si प्लस सी. तर इथे भेटणार आपल्याला SiC भेटणार. डेल्टा H ऑलरेडी दिलेला आहे इथे, तिन्ही पण दिले. आता एवढंच लक्षात ठेवायचं की या 3 रिॲक्शन वरून ही रिॲक्शन तुम्ही कशी प्रिपेअर करू शकता. ओके, या 3 रिॲक्शन वरून काय करायचे तुम्हाला, वरची रिॲक्शन प्रिपेअर करायची. मग चेक करायचा SiO2 कुठे येते, इकडे दिसतोय का कुठे, SiO2 कुठे आपला इकडे आहे ना, हा इथे SO2 नाही, हा काय आहे आपला SiO2 आहे. मग इक्वेशन 1 मध्ये SiO2 लेफ्ट साइडला आहे आणि इकडे कुठे राईट साइडला. म्हणजे काय करायला लागेल, फर्स्ट इक्वेशन तुम्हाला रिव्हर्स करायला लागेल. हा एक नंबरचा इक्वेशन काय करायचा, रिव्हर्स करायचा. ओके, देन नंतर सेकंड चेक करा, 3 कार्बन आहेत, मग इकडे 2 आहेत, इथे 1 आहे. ऍडिशन केली तर 3 होणार. म्हणजे हे दोन इक्वेशन तसेच ठेवायला लागणार. इथे SiC आहे, इथे पण SiC आहे, इथे 2CO आहे, इथे पण 2CO आहे. जर इथे 2CO असता आणि इथे एकच CO असता तर ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायला लागला असता. म्हणजे काय करायचं, ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला फर्स्ट इक्वेशन रिव्हर्स करा आणि सगळे इक्वेशन ऍड करा. रिव्हर्स केला तर काय होणार, इथे जी व्हॅल्यू आपली मायनस होते ती मायनस व्हॅल्यू आहे ती काय होणार इथे प्लस होणार. ओके, देन मायनस आहे तीच व्हॅल्यू इथे प्लस करायची आपल्याला. देन मग रिव्हर्स केला तर काय भेटणार आपल्याला ते बघूया. तिथे आपण इकडे येणार फर्स्ट इक्वेशन SiO2 इट गिव्स आउट Si प्लस O2, हा इक्वेशन भेटणार. आता हे 3 इक्वेशनची ऍडिशन करून आपल्याला हा इक्वेशन भेटला तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. बघा, रिॲक्टंट सेम असतील तर ऍड करायचे, प्रोडक्ट सेम असतील तर ऍड करायचे, रिॲक्टंट प्रोडक्ट सेम असतील तर कॅन्सल करायचे. मग इथे बघा कॅन्सल काय करू शकतो, हा प्रोडक्ट आहे, रिॲक्टंट आहे, सेम आहे, कॅन्सल केले. नंतर आणखीन O2 पण कॅन्सल करू शकतो, इथे रिॲक्टंट आहे, इकडे प्रोडक्ट आहे. ओके, आता इक्वेशन लिहून घ्या इकडचा
इथे काय भेटणार आपल्याला SiO2. ओके, देन प्लस हे 2 कार्बन आणि हा एक कार्बन. आता इथे हा ऍड होणार, कॅन्सल नाही होणार, कारण हा पण रिएक्टंट आहे, हा पण रिएक्टंट आहे. सो कार्बन किती भेटले? 3 कार्बन भेटले. ओके, देन SiC प्लस 2CO. ओके, दोन्ही इक्वेशन चेक करा, हे फर्स्ट अँड लास्ट बरोबर आलं, म्हणजे प्रॉब्लेम पण आपला बरोबर आहे. आता फक्त व्हॅल्यूज टाकायची. सो स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू व्हॉट? फर्स्ट इक्वेशन आपण हा रिव्हर्स केला आहे, म्हणजे व्हॅल्यू मायनसची काय घेतली आपण? प्लस 911. ओके, प्लस नंतर काय येणार? -2 to 1. ते तसेच ठेवलेत इक्वेशन, -2 to 1. ओके, प्लस हे ब्रॅकेट मध्ये टाकूयात, मायनस काय आहे? 63.5, -63.5. हे कॅल्क्युलेशन्स करा आणि आन्सर आपल्याला फायनल भेटून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, तर हेच लॉ एकदम सोपे प्रॉब्लेम्स आहेत. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की कधी रिव्हर्स करायचा, कितीने मल्टिप्लाय करायचा. इक्वेशन ऑलरेडी दिलेले असतात. इक्वेशन वरून जो गिव्हन इक्वेशन आहे तो प्रिपेअर करायचा. ओके, तर या तिन्ही पण टाईपचे प्रॉब्लेम्स करून ठेवा, एक्झामला इम्पॉर्टंट आहेत.